आज आपण मांडवे श्रीराम निवासस्थानी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या निवासस्थानी आहोत. एक शिवगावचे ग्रामस्थ शेळके साहेबांना गुरसाळी पंचायत समिती गणातून उमेदवार मिळावे म्हणून आलेले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आता शेळके साहेबांना उमेदवारी मिळावी म्हणून तुम्ही माझ्या आमदार साहेबांना भेटलाय. काय म्हणजे शेळके साहेबांचं काम कसं आहे किंवा आमदार साहेबांसोबत काय बोलणं झालं तुमचं? कसं आहे, शेळके साहेबांचं काम हे इलेक्शनापुरतं मर्यादित नसून तो माणूस म्हणजे समाजकारणात एक नंबर कार्यरत असणारा देव माणूस आहे. कारण का त्या माणसाने कधी हा पक्षाचा आहे, कधी पार्टीचा आहे, कधी हा गरीब आहे, कधी मोठा आहे असं कधी बघितलं नाही. ह्या माणसाने सर्व लोकांना पैशाची, दवाखान्याची, कोण गोरगरिबांच्या मुलांची लग्न, कशाचा पण प्रश्न असू द्या, त्या माणसाने वैयक्तिक स्वखर्चातून सोडवलेला आहे. असा नेता, असा समाज रत्न होणे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही इथे आलो. त्यांच्या उमेदवाराची मागणी आम्ही अख्ख्या गणातून प्रत्येक लोकांनी केली. कारण का तो माणूस खरंच एक नंबर आहे. एक नंबर. तुम्हाला काय वाटतं शेळके साहेबांना उमेदवारी मागणीसाठी तुम्ही सगळं गाव इथं आलाय, काय सांगा? शेळके साहेबांचं कार्य पहिल्यापासून खूप महान आहे. कारण ते आरोग्य सेवक म्हणून तर राम सातपुते बी आहेत आणि शेळके साहेब बी आहेत. पण त्यांच्या पाऊल देऊन नेहमी त्यांचं कार्य मोठं करत राहिलेलं आहे ते मोठे. हां, ठीक आहे. त्यामुळे शेळके साहेबच पाहिजे. शेळके साहेब, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं शेळके साहेबांनाच उमेदवारी का मिळावी? कारण का त्यांचे काम आहेत ना भरपूर. गोरगरिबांच्या ॲम्ब्युलन्सची सुविधा केलेली आहे. कुठं बी जाऊ द्या, पुणे, मुंबई, सोलापूर अशा ठिकाणी त्यांनी फुकाट सुविधा केलेली आहे ॲम्ब्युलन्सची. कोरोनाच्या काळात त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून कोरोनाच्या काळात दबाव दिलेले आहे. ते म्हणजे सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांना उमेदवारी मिळावी असं तुमचं म्हणणं आहे? हो. बाबा काय सांगाल, शेळके साहेबांनाच उमेदवारी का मिळावी? शेळके साहेबासारखा माणूस गोरगरिबाला झटणारा तिथं कोणी नाही. कोणी नाही. हा, तो न 5 वर्ष कामच त्याने केलं. आम्ही पहिलं विरोधात होतो, पण त्याचं काम बघून आम्ही त्याच्या मागे चाललोय. शेळके साहेबांच्या विरोधात असताना देखील तुम्ही त्यांचं काम बघून तुम्ही त्यांच्यासोबत आहात. आता आलोय. ठीक. म्हणजे आता 2-3 महिने झालं आम्ही त्यांच्या मागे आलोय. त्यांचं काम बघून त्याने एक ॲम्ब्युलन्स दिली. कुठं शेतकरी समाजाला कुठं रानात काय झालं लगे फोन केला की त्याची गाडी ती नेतंय. म्हणजे एखाद्याचा जीव वाचवण्याचं काम करते. ठीक आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही आता माझ्या आमदार साहेबांना उमेदवारी मागण्यासाठी सगळे एकशे आलात. आम्ही 100 सर्व ग्रामस्थ शेळके साहेबांच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे. आणि मागणी अशी केलेली आहे की गोरगरिबांसाठी शेळके साहेब म्हणजे देव माणूस आहेत. आणि दुसरा राहिला प्रश्न, साहेबांनी आमच्या इथे कोरोना काळात पदरनं सो खर्चाने कमीत कमी 7-8 जणांना 20-20 हजार रुपये पदरनं दिलेले आहेत. हे आमच्या डोळ्यासमोरचा विषय आहे. आणि नंतरनं तुम्हाला सांगतो, साहेबांचा आमच्या इथं एक सेवागिरी दत्त महाराजांचं मठ आहे. तिथं दरवर्षी चुलबंद आमंत्रण म्हणून अन्नदान असतं गावातील लोकांना. 3000 लोकांची पंगत असते साहेबांची. नंतरनं आमच्या गावात फेवर ब्लॉकचं काम झालेलं आहे. ते साहेबांच्याच माध्यमातून झालेलं आहे. आमदार साहेबांनी निधी दिलेला आहे, तो साहेबांच्या पाठपुराव्यामुळे झालेला आहे. आणि एक मठावर एक सभामंडप दिलेला आहे, ते बी साहेबांच्या पाठपुराव्यामुळे झालेलं आहे. आणि अशी भरपूर कामं साहेबांनी आणि आमच्या अमोल पाटलांच्या मार्गदर्शनामुळं भरपूर ह्या दोघांनी पाठपुरावा केलेला आहे. गुलमंत आबा पाटील असतील, यांनी भरपूर 100 गावासाठी आणि साहेब गोरगरिबांसाठी देव माणूस आहेत. त्याच्यामुळं साहेबांची आमची मागणी आहे आणि साहेबांना तिकीट हे 100% फायनल झालेलं आहे आणि उमेदवारी मिळालेली आहे. शेळके साहेबांना उमेदवारी मागण्यासाठी तुम्ही इथं माझ्या आमदारांच्या तिथं आलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, शेळके साहेबांनाच उमेदवारी का मिळावी? शेळके साहेबांनाच उमेदवारी मिळावी. कारण की त्यांनी गोरगरीब जनतेसाठी एवढी मदत केलेली आहे. पहिल्यापासून केलेलं आहे. आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये पाण्याचा प्रश्न असतील, दवाखान्याचा प्रश्न असतील, सगळ्या गोष्टीची मदत त्यांनी केलेली आहे. त्यामुळे जनता ही पूर्ण त्यांच्या पाठीमागे आहे आणि त्यांनाच उमेदवारी भेटावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं, शेळके साहेबांनाच उमेदवारी का भेटावी? कारण त्यांनी कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा कधीही केलं नाही. सर्वसामान्यांची कामं करत राहिले. कुठल्या समाजाचा दवाखान्यासाठी गेला तरी त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं काही शेळके साहेबासाठीच आम्ही उमेदवारीसाठी आलेलो आहे आणि त्यांना मिळावीच ही आमची मागणीच आहे. ओके. आता माझ्या आमदार साहेबांना तुम्ही उमेदवारीसाठी मागणी करताय, काय सांगाल? कारण रामभाऊ सातपुते किंवा हे शेळके साहेबांचं समाजातलं काम अत्यंत तळागाळापासून त्यांनी तयार केलेलं आहे. केलेलं असताना परत त्यांना एक समाजातलं काय आहे, अडीअडचणी काय आहे त्या ही सगळ्या त्यांना माहीत आहे. कुणाला काय अडचण आहे, काय आहे, त्या अडचणीला धावून शेळके साहेब येतात. कधी पण रात्री असू द्या, अपरात्री असू द्या,
त्यांची सेवा ही सगळ्या समाजाला आहे आणि ती कधीही समाजात जातीभेदाचं अजिबात कधीच त्यांचे शब्द पण नाही नसून ती एक समाजरत्नासारखं त्यांचं समाजरत्नच आहे ती आणि त्यांच्या समाजरत्नाला एक न्याय मिळावा किंवा त्यांना ही मिळावं त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून आज आम्ही एक इथं उपस्थित राहिलो. ओके धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? आम्ही काय सांगू साहेबांनाच उमेदवारी मिळावी म्हणून तुम्ही इथं आलाय. शेळके साहेबांना कशासाठी उमेदवारी मिळावी? शेळके साहेबाचं कार्यच महान आहे. तळागाळातल्या लोकांपर्यंत जाणे, त्यांची कामं करणे, त्यांची अडचणी जाणून घेणे. जसं तालुक्याला सातपुते साहेबांच्या स्वरूपात राम मिळाला आहे तसं तालुक्याला शेळके साहेबांच्या स्वरूपात दत्तच मिळाला आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे. ओके तुम्ही आता शेळके साहेबांची उमेदवारी मागणीसाठी इथं आलाय, काय सांगाल? आमचं म्हणणं आहे की शेळके साहेबांनी गोरगरीब जनतेसाठी व इतर लोकांसाठी बरंच काय केलेलं आहे. सांगण्यासारखे भरपूर आहे. पण त्यांना उमेदवारी अशी मिळावी अशी तुमची इच्छा आहे? म्हणजे शेळके सगळे आमच्या इच्छेनं सर्वांच्या ह्यानं शेळके साहेबांना उमेदवारी मिळावी. कारण शेळके साहेबांचं कार्य तसंच आहे. कुठल्याही दवाखान्याची अडचण असो कोणाची काय आजारी पडो त्यांना ॲम्ब्युलन्स ही सर्व वेळेवर एक फोन करूच तर साहेब लगेच कुठलीही गोष्ट असू द्या लगेच देतं पाठवून देतात. त्यामुळे त्यांना उमेदवारी त्यांना हीच आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. ओके धन्यवाद. ओके धन्यवाद. महिलांसाठी देखील शेळके साहेबांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून तिथे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या संदर्भात काय सांगाल? कार्यक्रम इतका स्वच्छ पद्धतीने शेळके साहेबांनी केला की प्रत्येक महिलेला येणाऱ्या त्यांची बहीण मानून प्रत्येक महिलेला त्यांनी एक साडी दिली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी त्याचा सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणात बक्षीस देऊन महिलांचं सक्षमीकरण कसं करावं हे फक्त शेळके साहेबांकडून शिकावं. नेहमी त्यांनी महिलांसाठी गावातल्या लोकांसाठी नेहमीच काही ना काही उपक्रम करून कायमच गावाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्हाला शेळके साहेबांसारखा उमेदवार जर मिळाला तर सोन्याहून पिवळा आणि तो मिळालेलाच आहे असं मी या ठिकाणी सांगतो.